गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची एव्हरीडे कुनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर काय आज सकाळी सकाळी मस्त आज मी ठरवलंच होतं की आज मी मस्त असं उपमाच बनवणार आहे. उपीट उपमा आपण जे काही नाव देऊ ते. तर आता ह्याची रेसिपी काय ते शेअर करण्यासारखी नसते, प्रत्येकाला ती जमते, पण काही टिप्स असतात त्या फॉलो केल्या की तो छान मऊसर बनतो. तर सगळ्यात तर मी तुम्हाला सांगेल तर रवा जर तुम्ही जो भाजून घेणार ना तर तो तुपात भाजला ना, जो काही त्याला जो अरोमा फ्रेग्रन्स येतो ना तो तर मग तुम्ही खाताना तो लागतो तुमच्या जिभेला, तो अरोमा तुपाचा. आणि ते इतकंच सुंदर लागतं ना. तुम्ही तेलात भाजण्याऐवजी तुपात भाजा, बेस्ट अँड बेस्ट उपमा होतो. आणि बाकी तर काही सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इतका मऊसर झालेला ना, तर तुम्हाला काय सांगते की मी असं जेव्हा उपमा बनवते ना तर आधीच बघून तोंड वाकडं तिकडं करतात, पण आज चक्क त्यांनी डबल घेतला उपमा. आणि इथे अशी मुलांना मी बरीच छोटी मोठी कामं देत राहते. तर त्याचं कारण असं आहे की पसरा करताना तुम्ही तर मग तुम्हीच आवरून ठेवा. चला, तर आज डायनिंग टेबलवर इतका पसरा केला होता विहानने, तर मग त्याला पनिशमेंट म्हणून फटके नाही, तर आरडाओरडा नाही, तर डायरेक्ट तू जो पसारा केला आहे तो तूच आवर आणि मस्त डायनिंग टेबल पण पुसून घे. तर मला वाटतं ही शिक्षा बेस्ट राहील ना, की तुम्ही केलं आहे ना तर तुम्हीच आता निस्तरा. तर मग आता मी असंच ठरवलं आहे की ओरडायचं नाही, आपण पनिशमेंट द्यायची नाही किंवा त्यांना असं सवय पण नाही लावायची. तर संध्याकाळी मस्त मी अशी बाहेर जाणार होती, तर बाहेर मग ॲक्च्युली मला कशाला जायचं होतं, तर माझी काही अल्टरची कपडे होती ती मला ती टेलरकडे टाकायची होती. तर ही जी टेलर आहे ना आमची खूप छान आहे, छान सगळं म्हणजे फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट करते. आणि मग लगे हात मी न विचार केला होता, भाज्या काय घ्यायच्या नाही, पण भाज्यासुद्धा घेतल्या. आणि मग इतक्या घेतल्या, का इतक्या घेतल्या, कारण की स्वस्त भेटलं की मी तिथे तुटून पडते. आणि भाज्या घेणं माझं खूप फेवरेट आहे बाबा. ॲक्च्युली ना मी आताच भाजी पण हातात पिशव्या आणि माझ्याही हातात पिशव्या, कारण की मी बास्केट घेऊनच नव्हती गेली होती ती. आणि ती का करायची त्याच्या मागे पण एक रिझन आहे मोठं. तर मी ऑनलाईनमध्ये सध्याची म्हणजे आता जी बाहेरची परिस्थिती चालू आहे, ॲक्च्युली जे युद्ध वगैरे जे काही चालू आहे एवढं न्यूजमध्ये आपण बघतोय, तर बोलतो ना जे म्हणजे आता गॅसचे जे काही इश्यूज होणार आहे वगैरे, आता ते कितपत होणार आहे ते तर आपल्याला त्याची काही आयडिया नाही आहे, पण आपण बोलतो ना त्याच्यासाठी आपण रेडी राहिलं पाहिजे, बरोबर. मग आम्हीसुद्धा ना म्हणजे आता गॅस सिलेंडरच्या प्रॉब्लेम्स होणारे, इश्यू होणारे, बरेच गोष्टी 45 डेजने येणारे वगैरे असं काही चाललं आहे. तर आता मग प्रत्येकजण काय व्हायला लागलं म्हणजे त्याची सोय करायला लागले की त्याच्या सबस्टिट्यूट आपल्याला काय मिळेल. सॉरी. तर माझे म्हणाले की ते त्या फील्डमध्ये असलेल्यामुळे त्यांना कसं सगळं म्हणजे अपडेट येत असतात, म्हणजे काय कुठे खाली चाललं आहे वर चाललं आहे. ते म्हणाले इंडक्शन वगैरे जे काय आपण सगळे म्हणजे आउट ऑफ स्टॉक दाखवायला लागले, ॲमेझॉनमध्ये वेगवेगळ्या साईटवरती सगळे आउट ऑफ स्टॉक दाखवायला लागलेत. तर मग आम्हीसुद्धा मग अशा काही गोष्टी मागवल्या आहेत. म्हणजे मला तर ज्या ब्रँडचे हवे होते, फिलिप्स झालं, बऱ्याच गोष्टी ब्रँड आहेत आपल्याकडे, तर त्या ब्रँडचे मला जे इंडक्शन्स वगैरे हवे होते ना तर ते मला काही मिळाले नाही, कारण की सगळे आउट ऑफ स्टॉक आहे. आणि जर जे आपण ऑर्डर केले तर ते 1.5-2 महिन्यांनी येणार आहे, तर तेव्हा तर पॉसिबल नाही आपल्याला घेणं. तर मग मी असे जे होतं ना जे मला न आवडते ब्रँड आहे त्या ब्रँडचं आम्ही एखादं इंडक्शन पण मागवलं आहे. आता सोय तर करावी लागेल म्हणून. आणि मग आम्ही बोललं अजून काही करता येईल, तर मग आम्ही असं मी मिल्टनचं हे असं राईस कुकर मागवलं आहे की जर खरंच खूप इश्यू झाला गॅस सिलेंडरचा तर मग ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण प्रिपेअर करू शकतो. म्हणजे जसं बघायला गेलं तर हे 1.5 लिटरचं आहे ह्याची कॅपॅसिटी, आणि 3 हिटिंग्स मोड पण आहे, ॲटोमॅटिक कट ऑफ आहे, बऱ्याच गोष्टी. म्हणजे आता ह्याच्यात तर मी तुम्हाला सगळं सांगत नाही बसणार आहे, पण मग ह्याच्यामध्ये राईस बनवू शकू, चहा, कॉफी आणि नूडल्स झालं, एग बॉईल करणं वगैरे झालं, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो ह्या ह्याच्यामध्ये. तर मग मी हे सुद्धा मागवलं, म्हणजे मी मागवलं म्हणजे अहोंनी मागवलं आहे माझ्या. तर मला तेच तुम्हाला दाखवायचं होतं. हे अशा प्रकारे 1.5 लिटरचं हे आहे. तर काहीच नाही झालं तर ॲटलिस्ट राईस एग बॉईल किंवा नूडल्स किंवा चहा, कॉफी, दूध काहीतरी आपल्याला अवेलेबल राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही असं हे सगळं मागवलेलं आहे. तर आता हे तर मी अजून यूज केलेलं नाही आहे. आता हे किती त्याचे बेनिफिशियल आहेत ते तर मला तर कळेल बघू वापरल्यावर. पण मग थोडंसं गॅस कमी वापरून मी ह्याच्याकडे थोडंसं म्हणजे वळणार आहे. म्हणजे मला जर राईस बनवायचं राहिलं तर मी ह्याच्यात बनवेल, किंवा आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे एग वगैरे बॉईल करण्यासाठी हेच ठेवणार आहे. म्हणजे जितकं गॅस कमी वापरता येईल मला तेवढं आम्ही ट्राय करणार आहे. की अहो पण म्हणाले थोडं गॅस कमी वापर, जरा रेसिपीज जरा कमी बनव. माझ्या रेसिपीवर आले म्हणजे ठीक आहे बाबा, आता काय करणार. मग आता हे मागवलं आहे तर बघू
मागवले. मला तर काहीच आयडिया नाही आहे, पण आता मी जेव्हा वापरेल तेव्हा मी नक्की तुमच्यावर हे शेअर करेन. ते इलेक्ट्रिकल आहे आणि हे असं आहे त्याचं वायर आहे. चला ते मला तुमच्यावर हे शेअर करायचं होतं. इंडक्शन माझं थोडं उशिरा येणार आहे, पण ते आलं तर ते पण तुमच्यावर मी शेअर करेल. ओके. आणि इंडस व्हॅलीचे मी कढाई, परत एक असं बोलतो ना आमटी वगैरेसाठी पॉट मागवला आहे, तो पण येणार आहे. तर नक्की तुमच्यावर शेअर करेल. तर चला बाय. तर स्टेशनला ना खरंच गेलं ना खरंच भाज्या खूप स्वस्त भेटतात, म्हणजे बऱ्यापैकी कमी किंमत असते. तेच जर मी नियर बाय माझ्या घराजवळून घेतला ना तर खूप फरक पडतो. गेल्या वेळेस मी नियर बाय माझ्या जे काही घराजवळ होतं तिथून मी भाजी घेतलेली आणि आज मी स्टेशनवरून घेतली तर मला बराच फरक जाणवला आणि मग मी थोडी हॅपी होती, कारण की स्वस्तात मस्त सगळं मिळालं. आता हे नारळ आहे ना जे निघत नाही ना कधी, तर त्याला थोडंसं ना आगीवर ठेवायचं आणि ते अख्खं निघतं सिरियसली. आता ही उद्याची तयारी आहे. ते मी गाजर बीट किसून ठेवलं आहे. तर सध्या आम्हाला काय सुचले, दूध. आणि ते पण कुठलं दूध रे? थंड दूध. तर आम्ही आता गरम दूध नाही, तर सध्या आम्हाला डोळे लागले थंड दुधाचे. तर बोलतो ना इतकं मागे लागून सुद्धा दूधची मिशी मला येते काय रे? मला नाही आली. दूधची विषय पाला पण आली थोडी आली. आपल्या दूधची विषय अशीच असते. तर रोज दूध पिण्याच्या मागे लागून अक्षरशः मी त्याचं दूधच बंद केलं होतं. आणि अचानक त्याला आता काय माहीत नाही 2-3 दिवस झाले मग मम्मा थंड दूध दे. त्याला काय टेस्ट लागली काय माहीत नाही थंड दुधाची. आणि मी तर पितेच थंड दूध, मला माहीत नाही मला गरम दूध तरी असं आवडतं. पण ते मध्ये मला ड्रायनेस वगैरे झाला होता, तर त्याच्यामुळे आता मी थंड दूध वगैरे असं दूध चालू केलं. ॲक्च्युली गरम हळदीचं दूध चालू केलेलं, पण त्याच्यामुळे काल पण मी थंड दूध पिले आणि आज पण मी थंड दूध केले आणि त्याची टेस्ट खरंच छान लागते थंड दुधाची फ्रीजमधल्या. मग असं आम्ही थंड दूध एन्जॉय करतो. आणि आमचे भाऊ तर लहानाचे मोठे थंडमध्ये दूध पिऊनच मोठे झालेत. आता आम्ही दूध बंद केले त्याचं पिलो पण. तर त्याला मी ते सांगते, ही जी तुझी आता हाईट एवढी चांगली मेंटेन झाली ना ती दुधामुळेच झाली आहे. आणि त्याने खूप दूध पिले, म्हणजे त्याला मी अक्षरशः 1 ग्लास दूध द्यायची. जसं तो 2 वर्षाचं खाता पितं बाळ झालं तर मग त्याला दूधचं जसं मी चालू केलं. मग ड्रायफ्रूटची पावडर टाकून दूध टाका. पहिलं बाळ होतं, कौतुक होतं खूप या बाळाचं. बाळ काय आमचं कौतुक करत नाही मम्माचं, पण खूप त्याला पॅम्पर करायचे. जितकं मी या छोट्याला नाही केलं ना पॅम्पर, तेवढं मी त्या मोठ्याला केलं पॅम्पर. लाडाचं बाळ पहिलं बाळ आहे ना, आणि हे बाळ तर माझं लय गोड आहे ना. तर आता आम्ही झोपायची तयारी केली आहे. अरे नाही दिसत आहे. दिसलं का तुम्हाला? आता तुम्ही म्हणत असेल की तुमच्याकडे 2-2 बेडरूम असून सुद्धा तुम्ही हॉलमध्ये का झोपतात. तर जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालेलं ना तर दोन्ही बेडरूममध्ये गच्च सामान भरलं होतं आणि आवरणारी फक्त मी एकटीच होती. मी सकाळी आवडलं ना. तर मग ते आवरायला मला बरेच दिवस लागले आणि त्या कारणामुळे आम्ही ना हॉलमध्ये झोपायचं असं. आणि मग ती जशी आम्हाला हॉलमध्ये झोपायची सवय लागली. आपण बेडरूम मध्ये का नाही झोपायचं माहितीये, एक जागा नव्हती, बेड मोठं व्हायला पाहिजे. तसं ते किंगचा बेडरूम असतो ना, तो मोठा असतो एकदम, तिकडे पूर्ण फॅमिली झोपू शकते. 4 लोक 6 लोक झोपू शकतात. हो ना. पण ते 4 लोक तिकडे नाही झोपू शकत. तिकडे 2-3च लोक झोपू शकतात. त्याचं म्हणणं आहे की बेडरूम छोटा आहे, पण बेड तर मोठा आहे ना, तेवढ्यावर आम्ही झोपायचो आरामशीर 3 जण. आणि इथे काय बाबा आमचे आहो तर काय नुसतं काम, एक काम 2 काम, दुसरं काय आम्हाला सुचत नाही. तर मग आम्ही 3 जणच असं एन्जॉय करत असतो सतत. ते तर असतातच, पण ते जास्त बिझी असतं. ही इज अ बिझी गाय ना. Yes. पप्पा इज अ बिझी गाय ना. Yes. Always busy Because with his he's- computer, laptop. Because he wants to be billionaire. हं? Billionaire. बोल अगेन कम अगेन. He wants to be billionaire. तर तो म्हणतोय In our city. इन अवर सिटी. ओके. की पप्पांना City बिलिनियर नाही. बनायचं आहे Country. म्हणून, आणि त्यांना
त्यांच्या इट्स अवर कंट्री, त्यांच्या कंट्रीमध्ये असं आमच्या छोट्या साहेबांचं म्हणणं आहे की बाबांना बिलियन बनायचं आहे. बाबा बिलिनियर असं रेंटच्या घरात राहिलो असतो काकू मग. असं करत आपण असं काही नाही आहे. आमचं पुण्याला खूप मोठं घर आहे. तर पुण्याला आमचं स्वतःचं घर खूप मोठं आहे, असं वर खाली छान. म्हणजे हा जो माझा इकडचा हॉल आहे ना त्याच्या डबल हॉल आहे माझा. पण अहोंना थोडं चेंज हवं होतं आणि मग त्यांना बदलापूर आवडलं पण होतं आणि मग म्हणून आम्ही बदलापूरला आलो. आम्ही सध्या आमचे साहेब खूप वैतागले, बोलतो पिंपल्स यायला लागले. मी अरे बाळा तू आता जेवण व्हायला लागलास ना म्हणून तुला पिंपल्स येत आहे. आत्ताच असं दिसतंय की तू तो 18 इयर्स झालाय. 18 इयर्स नाही आहे, तो खूप लहान आहे अजून. हा ते फक्त ते थोडं असं समजू लवकर नका आलंय बाबा, माझं मला. वय झालंय. ते थोडं माझी मिशी वगैरे खूप आली आहे लिटरली. वाटतं ते तुझं बरं झालंय सगळं. इथे ते दिसणार नाही त्यांना, ते ऍक्च्युली आली आहे थोडे केस आले होते. खूप कौतुक आहे सध्या असं मला नको बोलू का, आता मिशीचं तू वगैरे. स्वतः गुंडा गुंडा रे. ठीक आहे ना, 1 वर्षाच त्यानंतर मोबाईल माझ्या हातात आहे. त्याला सांगितलं 10वी पास होऊन दाखव मग तुला मोबाईल मिळणार. हम्म. तर चला इथेच आम्ही आमचा व्हिडिओ एंड करतो. असंच रोज रात्री आम्ही झोपायच्या आधी आमची थोडीफार मस्ती असते आणि मग त्याच्यानंतर आम्ही झोपतो. माचून घेऊ का तुझं? दूध अजून पाहिजे ना मला. बघा न म्हणणारा दूध आजकाल आवडायला लागले, तर तेच आमच्यासाठी भारी आहे. चला तर मी याला दूध देते आणि मग आता इथे व्हिडिओ संपूर्ण आम्ही झोपायची पण तयारी करतोय. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि ऑल नोटिफिकेशन्स वरती बेल क्लिक करा. नोटिफिकेशन बेल अँड नोटिफिकेशन पण on ऑल करा. नोटिफिकेशन्स वरती क्लिक करा. चला तर बाय, गुड नाईट. बाय बाय.